तर आपण देखील या 1000 रुपयांचं ते कॅश प्राइस आणि लगेचच मॅच कडे देखील वळणार आहोत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शुभम यादव यांनी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइस ठेवलं होतं ते देखील तुम्हाला डिजिटल इंडिया जसं आपण म्हटलं जातं गुगल पेच्या द्वारे तुम्हाला ते पैसे पोचले गेलेत. लुक सलून यांच्याकडून देखील पैसे तुम्हाला लवकरात लवकर पोचतील. तर वळूया मॅच कडे. लगेचच चालू सामन्याचं विवरण ऐकवण्यासाठी मी लोकेश यादव तुमच्या सोबत पुनश्च एकदा जॉईंट होते. आपण पाहतोय कारण नेमके मडवी पुरस्कृत आयर्लंड प्रीमियर लीग 2025 अंडरम टर्फ क्रिकेटची स्पर्धा पर्व पहिलं या स्पर्धेचं दुपारचं सत्र. एका बाजूला टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स बॅटिंग करत असताना सलामीची जोडी आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जर एका बाजूला पाहिलं तर टीम साळगावकर 11 आणि दुसऱ्या बाजूला राजेंद्र रनौर यांच्या मालकीचा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. पहिलाच बॉल हात खुले केलेत ऑन साइडला येईल मोठा धमाका. फ्लॅट 6 बॅट्समन जर आपण पाहिलं तर आले आले आपले हात खुले करतोय ठोकतोय षटकार 6 धावा. ड्रीम स्टार्ट अगदी स्वप्नावत सुरुवात ज्याला आपण म्हटलं जातं. हा देखील बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला क्लिअर करेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फटका. टीमचं टोटल 12 या आकड्यावरती. अगदीच आपण पाहिलं तर टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स पहिला संघ कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच पराभूत झाला होता. परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं तर अगदी मनस्थिती आणि माइंडसेट थोडस चेंज केलं आणि त्यानंतर मात्र अगदीच अग्रनामांकित भूमिकेत मी बॅट्समॅन एंटर केलाय. त्यावेळेस भरपूर व्हाईट बॉलचा इशारा. अगदीच आमचे अजितजी निकम सर अनोख्या शैलीमध्ये अगदीच त्यांची पंचांची भूमिका पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लिक केलाय परंतु अगदी क्षेत्ररक्षक दैनात आहेत. एकच मिळेल. टीमचं टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. 14 धावा माफ करा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर गिरीश सावंत एक अष्टपैलू खेळाडू ज्याने नवी टेस्ट स्पॉट क्रिकेटमध्ये देखील अगदीच बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावरती प्रभावित केले. परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रयत्न करायचा आहे तो म्हणजे टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठीचा. बॅटिंग करावी लागेल. अंडरआर्मचं क्रिकेट आहे. यावेळेस पंचांनी दंडित केलं. पंचांचा अगदीच मोठा इशारा आला नो बॉलचा. फ्री हिटची संधी असेल या पुढे. अर्थातच फ्री हिटचा बॉल प्रयत्न चालू आहे तो म्हणजे अगदीच सामन्यामध्ये एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि फ्री हिट डेफिनेटली कंटिन्यूअर असेल. परंतु फ्री हिटची संधी कोणाला लागल्या. आता स्ट्रायकर एंडला बॅट्समन तो देखील प्रयत्न करतो परंतु फ्लिक केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. पूर्वी मात्र बॅटर कंप्लीट करते ती म्हणजे सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड. 17 धावा. यावेळेस हा देखील बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर रिलीज होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 18. 18 ऑन स्कोरबोर्ड. एक चांगला स्टार्ट म्हणावा लागेल टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल करतायत परंतु मिळेल ती म्हणजे एक रिस्की सिंगल आणि या षटकाची देखील होते समाप्ती. म्हणजे पहिल्या एक षटका अखेरीस टीमचं टोटल जाऊन पोहोचलंय बिनबाद. स्कोर काय आला रे? 18 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा विनंती आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कारण की प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे.
विराटला 18 धावा झालेत. 18 19 धावा झाल्यात मी तुला तेच सांगतो. आपलं डिजिटल स्कोरर तिथे दैनात आहे आयुष गुप्ता, तर डिजिटली अपडेट होते त्यामुळे अगदीच स्कोर मध्ये काही चूक होणार नाही. भाई तू इथं लिह हा का. अरे लिहायला नाव तर पाहिजे ना मला. तू लिह विराज यावेळेस नो बॉल पुन्हा एकदा दंडित केलं. कंटिन्यू आहे. अर्थातच ही संधी मिळाली. पुण्याच्या एकदा अगदीच पंचांनी दंडित केले. आमच्यापर्यंत टर्न झालेत. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 20. अजूनही लिगली बॉल हा डिलिव्हर झालेला नाही आणि विराज वारंवार चूक करतोय. चूक सुधारावी लागेल आणि चुका तुम्हाला नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये देखील महागड्या पडू शकतात. चुका तुम्हाला सुधारण्याची हीच संधी आहे आणि गिरीश सावंत सारखा एक चांगला बॅट्समन जो कुठल्याही क्षणी आपले हात खुले करू शकतो. यावेळेस दबाव आधीच निर्माण केला गिरीश सावंत या नावाचा दबदबा आहे ज्याने क्रिकेट वरती मात्र अभिराज्य गाजवलं. नेहमी टीम स्पॉट क्रिकेट मध्ये आपलं यशस्वी बॅटर म्हणून नक्कीच ज्याचं नाव आहे तोच गिरीश सावंत. APL ची स्पर्धा अंडर बॉक्स क्रिकेट. हो यावेळेस मात्र हात खुले केलेत. ऑन साइडला मोठा फटका. गिरीश सावंतने ठोकलाय 6. मिळतील धावा 6. षटकार येतो आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. अप्रतिम फटका. ही खासियत आहे या खेळाडूची. अगदीच ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस अगदीच संधीचं सोनं केलं जाईल आणि नक्कीच हीच संधी मिळाली आणि षटकार लगावला. डॉट बॉलचा इशारा आणि आमचे यावेळेस पुन्हा एकदा मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल त्याला देखील ऑफ लॉंग ऑन ला पाठवलाय 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 धावा. प्रत्येक संधी अगदीच तुमचा काळ आणि वेळ ही बदलून जात असते त्यामुळे अगदीच टीम एक्शन स्पोर्ट्स या संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत टर्न झालेत. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये मात्र फायदेशीर आहेत. एक्शन स्पोर्ट्सच्या टोटलला मात्र नक्कीच चांगल्या फायदेशीर असतील. यावेळेस पुन्हा एकदा मात्र तीच संधी आहे आणि तोच बॉलर तोच बॅट्समन मात्र ठोकतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. 6 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ आपण पाहिली तर 40 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2. अंतिमचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन गिरीश सावंत. एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 41. 41 धावा. अंतिमचा चेंडू. लास्ट बॉल इन दी ओव्हर. स्ट्रायकर एंडचा बॅट्समन तो देखील अगदी सलामीला आल्यानंतर मात्र प्रभावित केलंय. अंतिमच्या बॉल वरती मिळणारी ही विकेट आणि सगळ्यात महत्वाचा बॅट्समन मात्र डगआउटच्या दिशेने परतत असताना टीम एक्शन स्पोर्ट्स या संघाला मिळते पहिला धक्का. बॅट्समन बॅक टू द डगआउट. एकंदरीत आपण पाहिलं तर मान्यवरांची अगदीच उपस्थिती आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवर आपला वेळ काढून मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येते. आज दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ऍडव्होकेट सन्माननीय अरविंदजी माने साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आणि आज आपण पाहिलं तर सन्माननीय करंजी मडवी साहेबांनी मिळवलेली ही हक्काची माणसं आज त्यांच्या विनंतीस मान देऊन प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नकारात्मक चेंडू. फ्रीचा बॉल. एकदा अगदीच अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि फ्री तर कंटिन्यू असेल. यावेळेस मोठा फटका. परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर
छोटे असल्या कारणामुळे फक्त आणि फक्त एकच धावसंख्येवरती समाधान मानावा लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43. तिथे लिहित नाही आहे का तू? लिहितो ना पण स्कोर लिहितो इथे फक्त 44 झाले आता. 44 44 धावा. स्ट्रायकर एंडला बॅट्समन गिरीश सावंत. यावेळेस हा देखील बॉल नक्कीच फ्री हिट असेल. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा मात्र संधी चालून आली आहे अर्थातच फ्री हिट वरती बिग हिट करण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 या आकड्यावरती 47 47 धावा. यावेळेस मात्र बिग हिट करण्याची संधी परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील्ड करतात. नो बॉल तर प्रत्येक नो बॉल कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच महागडा पडतोय. प्रत्येक चूक ही मात्र महागडी पडते. गिरीश सावंत यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड होते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिळेल तिथे वेगाने एक सिंगल कंप्लीट होत असताना टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 49 49 या आकड्यावरती. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अनिकेत साळुंके दैनात आहेत. म्हणजे विकेट होते पतन. गडी नंबर 2 बाद होईल टीम एक्शन स्पोर्ट्स या संघाचा. अर्थातच बॅट्समन बॅक टू द डगआउट. करायचं म्हणून आता तर गिरीश सावंत साठी देखील एक सुवर्ण संधी असणार आहे. जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर श्रेयस यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. अगदीच आपण पाहिलं तर ही स्पर्धा अगदीच यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी श्रेयस देखील एक महत्वाचं कार्य राहिलं. आणि आज आपण पाहिलं तर APL कमिशनर मंदारजी परबदादा यांचं देखील नक्कीच कौतुक आपण करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. यावेळेस आपण पाहिलं फ्लिक केल्या मनगटाचा चांगला वापर परंतु त्या ठिकाणी 4 धावा अगदी जलद गतीने मिळत असताना टीमच्या टोटल मध्ये ते ऍड होतात. अगदीच वेगवान पद्धतीने टीमचं टोटल हे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि प्रत्येक चेंडूवरती जर आपण पाहिले तर प्रहार केला जात होता. टीमचं टोटल जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 53 धावा. यावेळेस वेगवान चेंडू परंतु डाऊन द लेग स्टंप. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 54 54 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलं. पंचांची नजर अगदी तीक्ष्ण आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नजरेवरती मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यावेळेस मात्र मनगटाचा चांगला वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे मात्र बॅट्समनला हे जीवनदान असेल. चांगला प्रयत्न राहिला बॅट्समन आणि क्षेत्ररक्षकाचा तर नक्कीच चांगला प्रयत्न आहे कॅच पकडण्यासाठी. इथून पुढे मात्र नक्कीच हा प्रयत्न राहिला तो म्हणजे गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी डॉट बॉलची सांगता होत असताना टीमचं टोटल फक्त आणि फक्त 56 56 या आकड्यावरती. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. रुपेश सोनकर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. किती बॉल झालेत? झालेत ओव्हर झालेले दाखवते याच्यात. कोणाच्या दोन झाले 3.2.
यावेळेस मनगटाचा चांगला वापर, परंतु थोडीशी मात्र नक्कीच थ्रो करत असताना बॅट्समन कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच वेगाने आलाय रन धावण्यासाठी. एक धाव तर कंप्लीट होते. 58 धावा. यावेळेस पंचांनी दंडित केलंय, नो बॉल आहे. ही ओळख आहे अजित निकम सरांची. प्रत्येक डिसिजन अगदी फेअर राहिला, प्रत्येक डिसिजन अगदी लिगली आमच्यापर्यंत पोहोचवला गेला अजितजी निकम सरांकडून. ही खरं तर खासियत आहे, अगदीच अनोख्या शैलीमध्ये डिसिजन. यावेळेस अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा हा प्रयत्न मात्र अयशस्वी राहिला. तो प्रयत्न केल्याचं एक समाधान तर मिळतंय. तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतीलच. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु अगदीच नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला चेंडू आदळतोय, परंतु त्यावरती 1 धाव तर कंप्लीट होते. अंतिमचा बॉल. हो, यावेळेस मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आणि बॅट्समन आधीच मोठा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये असताना मात्र ही 1 धाव कंप्लीट होते आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावरती. 61 धावा. जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा थेट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यासाठी tenscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम प्रत्येक क्षणचित्र, प्रत्येक आठवणी मात्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर tenscricket.in अगदी शून्यातून विश्व निर्माण करत असताना त्यांची टीम आणि अगदीच डाऊन टू अर्थ जाणारा एकमेव माणूस आपण पाहिले तर संतोषजी नाणेकर यांचं हे ब्रॉडकास्टिंग आपण पाहिले तर tenscricket.in वरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केले, परंतु रनआउटच्या स्वरूपात रुपेश सोनकरला परतावं लागते. टीम एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला मात्र अनेक धक्के मिळाले. अनेक महत्वाचे खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने परतत असताना आपण पाहिले, परंतु यावेळेस रुपेश सोनकर तो देखील परतलाय. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, अर्थातच अविनाश शेट्टी. चांगला बॅटर, तितका चांगला खेळाडू देखील आहे, परंतु आता संधी मिळाली. स्ट्रायकर एंडला बॅट्समन गिरीश सावंत जो सलामीला आला होता. सलामीला आल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर अगदीच खंबीरपणाने मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, एक चांगला टोटल उभा करून देण्यासाठी. हो, यावेळेस मात्र हात खुले केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र फीड करतील, परंतु एकही धाव घेणार नाहीये. अगदीच कमिटीचे जे काही निर्णय आहेत, आयोजक कमिटीचे जे काही नियम असतील, ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक डिसिजन अगदीच विचारपूर्वक दिले जात आहेत. जर आपण पाहिलं तर अंडरम क्रिकेटचं हे दर्जेदार आयोजन आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रथम वर्ष, परवा पहिलं आणि प्रथम पारितोषिक देखील 25,000 आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे 15,000 रुपये द्वितीय पारितोषिक व चमचमाती ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे मालिकावीरसाठी अगदीच कूलर देखील आहे. उत्कृष्ट फलंदाजीसाठी एक बॅट, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ब्रँडेड शूज आणि जसं डिजिटल इंडिया स्मार्ट झाले तसं स्मार्ट वॉच देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देण्यात आले. यावेळेस वाईड नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटची संधी.
वाईट बॉल. काय पाहिजे स्कोर कोण सांगणार? टाक ना तुझ्या फोन मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. मिडल धावा 4 आणि टीमचं टोटल अगदी पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय स्कोर बोलायला तरी पाहिजे काय? लास्ट ओव्हर आहे ना? लास्ट ओव्हर आहे की चौथी ओव्हर? लास्ट आहे वाटतं. 67 झाले ना? 67 67 धावा आतापर्यंत टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला गिरीश सावंत जो एकतर्फी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतात. या मोमेंटला कॅचेस सोडल्या जातात. या कॅचेस भरपूर मागण्या पडतात. प्रत्येक विकेट तुम्हाला महत्वाची आहे आणि गिरीश सावंत जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस कॅच सुटले त्यावेळेस मात्र अगदीच आपले रंग त्याने उधळलेत. अंतिमचा बॉल. यावेळेस नो बॉल आणि फ्रीट. वेगळी शैली आहे अजितजी निकम सरांची. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 69 69 या आकड्यावरती. 69 ऑन स्कोर बोर्ड. स्ट्रायकर एंडला बॅट्समन गिरीश सावंत. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय काय येईल, पंचांचा डिसिजन काय येईल. अर्थातच DRS अर्थातच थर्ड अंपायर साठी ची मागणी म्हणजे अगदी नो बॉल आहे की नाही यासाठी नक्कीच मागणी केली थर्ड अंपायर साठी. DRS च्या माध्यमातून आपण टेन्स क्रिकेट युट्यूब वाहिनीवरती टेन्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर आपण नक्कीच चेक करणार आहोत. तर आमचे अनिलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज लगावलं होतं 1000 रुपयांचं. तर दादा ही इनिंग होते मग सांगतो. अनाउन्समेंट करून ठेवा. सन्मान घ्या. सन्मान घ्या. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जर आपण पाहिलं तर ऍडव्होकेट अरविंदजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेत आहोत. तर आमचे ऋषी आहेत त्यांच्या शुभस्तेच आपण हा सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय ऍडव्होकेट अरविंदजी माने साहेब या ठिकाणी प्रामुख्याने त्यांचा वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदीच करणदादा यांचे परम मित्र देखील आहेत आणि आज त्यांच्या विनंतीस मान देऊन प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आज प्रत्येक मान्यवराला अगदीच आदराने आणि अगदीच मायेने या ठिकाणी बोलावून सन्मानित केले जाते. खर तर आपण पाहिलं तर सगळ्यांना एकजूट ठेवण्यासाठी ज्या प्रकारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं, आज आपण पाहिलं तर त्यांचा वारसा जपत असताना आपण पाहिलं तर आज शिवसेना अगदीच ज्यांनी इतिहास घडवला. यानंतर आपण टॉस देखील घेणारच आहोत. VHR विरुद्ध साई सम्राट दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण देखील तयार राहायचे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण लगेच टॉस कडे देखील वळणार आहोत.
तर अंपायरचा जो काही डिसिजन येईल त्या निर्णयाशी आपण नक्कीच सहमत राहणार आहोत. ईश्वर वर्सेस साई सम्राट. ऍडव्होकेट माने साहेबांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस का बॉस या मंचावर आपण जाणार आहोत आणि APL चा पुढचा सामना म्हणजे सामना क्रमांक 6 माने साहेब यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. ईश्वर टीम आणि साई सम्राट टीम कॅप्टन आमच्याशी जोडले जातील. चला दोन्ही टीम कॅप्टन ईश्वर आणि साई सम्राट टीम कॅप्टन. येस दोन्ही टीम आमच्या सोबत जॉईन झालेत. कॉल आहे APL किंवा करण मडवी हा कॉल करायचा आहे. माने साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. करण मडवी कॉल केलाय आणि करण मडवी फायनली पुन्हा एकदा आलाय. टॉस जिंकलाय साई सम्राट टीम. काय निर्णय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. कसं वाटतं ही प्रीमियर लीग खेळताना आणि कशा पद्धतीने आज सकाळपासून तुमचा परफॉर्मन्स झालाय? अतिशय चांगला परफॉर्मन्स झालाय. पूर्ण टीम बॉन्डिंग चांगली आहे आणि नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. टुर्नामेंट देखील खूप छान आहे आणि जिंकल्यावरती भरपूर आनंद होईल. ईश्वर टीम काय म्हणाल? टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. आम्ही फर्स्ट पण टॉस जिंकून बॅटिंगच घेतलेला. थँक्यू वागरे. कसा परफॉर्मन्स झाला आणि काय सांगाल आज सकाळपासून कशा पद्धतीने टीम बॉन्डिंग झाली? टीम बॉन्डिंग तर खूप चांगली झाली. फर्स्ट मॅचला जरा मिस्टेक झाले आमच्यामुळेच आम्ही गेम हारलो. बट विल ट्राय टू कव्हर दॅट्स द गेम अँड वी हॅव 4 गेम्स नाव. ट्राय टू कव्हर दॅट. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप सारे शुभेच्छा. माने साहेब तुमचं देखील मनपूर्वक आभार. माने साहेब काय म्हणाल? करण मडवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली MK मडवी साहेबांच्या आशीर्वादाने ही प्रीमियर लीग होते आणि आज खऱ्या अर्थानं ऐरोली नगरीला एकत्र करण्याला युवकांना एकत्र करणारी स्पर्धा आहे. कसं वाटतंय हा संपूर्ण माहोल बघताना? हा खेळ म्हणजे खूपच प्रोत्साहन देणार आहे, युवकांना प्रोत्साहन देणार आहे आणि खरंच ह्याचं आयोजन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एवढं सिस्टमॅटिक सर्व टीम्स आणि सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून तुम्ही केलेलं आहे आणि हे म्हणजे उत्कृष्ट असं हे आहे आणि मुलांना तर म्हणजे हे भरपूर सोयीचं आहे की हे APL आपण जसं बघतो IPL टाईप तुम्ही स्लॉट्स पाडले, IPL टाईप तुम्ही मिटिंगा घेतल्या, ओनर्स ठेवले, हे सगळी कल्पना जबरदस्त आहे. आणि मी MK मडवी साहेबांचे तसेच आमचे मित्र करण मडवी साहेब यांचे मी अभिनंदन करेन की असंच युवकांना प्रोत्साहन देणार आहे आणि तसंच मंदार परब जे आहेत यांचे याच्यामध्ये चांगले योगदान आहेत. या लोकांनी खरंच हा उत्कृष्ट असा कार्यक्रम केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस नुकताच जिंकलाय साई सम्राट टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी ईश्वर टीम मैदानात उतरेल. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये ऐकूया ऐरोली नगरीतला एक बेहतरीन आवाज म्हणजेच लोकेश यादव यांच्याकडे. ओर टू कमेंटर बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. जसा टॉस नुकताच झाला तसा आपण अनिकेत साळुंखेच्या बॅट मधून षटकार देखील येत असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 15 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की धावसंख्येचा पाठलाग भरपूर करायचा आहे आणि आता जर आपण पाहिले तर हात खुले करण्याची संधी इथून पुढे मिळाली. यावेळेस अगदी दूरवरचा चेंडू होता, त्याला मात्र फ्लिक केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम मिंडे दैनाथ. एकही धाव न घेता अगदी शांत राहावं लागेल. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. रुपेश सोनकर झेल खाली आणि विकेट होते पतन. धक्का नंबर 1 टीम सालगावकर या संघाला मिळत असताना पहिला धक्का, पहिला हादरा. बॅट्समन अनिकेत साळुंखे बॅक टू द आउट. काय बोलू का? हे अरे लोकेश तुझं नाव काय रे? आर्यन काजोळकर. वीरेश्वर आर्यन काजोळकर टीम मॅनेजर आहे. अर्थातच यानंतर आपण पाहिलं तर वीरेश्वर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर
साई सम्राट असा संघ देखील आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर व्ही एशिया संघाचे प्रामुख्याने मॅनेजर आणि त्याचप्रमाणे संघ मालक देखील आहेत आर्यन काजोळकर. त्यांचं नक्कीच आम्ही कौतुक करणार आहोत. चॉकलेट बॉय अगदीच ऐरोली परिसरामध्ये ज्याचा उल्लेख आपण जरूर करतो. तर नक्कीच यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहे, परंतु वेगाने मात्र एक धाव कंप्लीट जशी केली, दुसरी धाव घेत असताना थोडेसे मात्र अगदी जमीन लगत पडले, परंतु विकेट रनआउटच्या स्वरूपात आल्या आणि परतावं लागते. टीम साळगावकर 11 या संघाला मिळतोय तो म्हणजे दुसरा धक्का. जवळजवळ 2 गडी बाद झाले टीम साळगावकर 11 या संघाचे आणि टीमचं टोटल देखील आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे जागेवरची स्थिरावेल ते म्हणजे 16 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मिळेल ती म्हणजे सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 17 या आकड्यावरती. प्रत्येक खेळाडू आपले स्वप्न साकार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली त्या संघ मालकाच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी, परंतु प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्यासाठी कुठला संघ या संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र अग्रनामांकित भूमिकेत असेल. यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच अजित निकम सर यांचा. एक्स्ट्रा दा बॅट होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 18. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दंडित केले पंचांची. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट. तुम्हाला बॅटरला देखील सुवर्ण संधी आहे. जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर लुक सलून यांच्याकडून 1000 कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अगदीच दूरवरतून चेंडूला खेळून आले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फीड करतील तर सिंगल कंप्लीट होते. अगदी संत गतीचं क्रिकेट आणि ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस मात्र मोठमोठे फटके हे कंपल्सरी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 21. 21 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन द राईस ऑन द बॉल निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन साइडला मिडल धावा तब्बल 6 आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के अर्थातच दिले ते म्हणजे बॅट्समनने. 2 षटकार म्हणजे टीमचं टोटल पुढे सरकते 33 या आकड्यावरती. 33 धावा. जर अजून एक षटकार आला तर कॅश प्राइज आहे लुक सलून यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं. आणि येईल की काय? येस. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार लगावत असताना बॅट्समन जर आपण पाहिलं तर सेट झालाय आणि थेट बॅट्समन क्षेत्ररक्षकाला दाखवते ती म्हणजे सीमारेषा. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार. टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39. लुक सलून यांच्याकडून अर्थात नाना जाधव यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि त्याचप्रमाणे महेंद्र सर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अगदी जर कुठलाही बॅट्समन षटकार लगावतोय तर अगदीच बक्षिसांची लईलूट कॅश प्राइज देखील भरपूर आहे. बॅट्समन देखील अगदीच आत्मविश्वास भरपूर वाढलाय
तीन मोठमोठे फटके आल्याच्या नंतर परंतु यावेळेस सन्मान दाखवला, संयम दाखवले, एक सिंगल कंप्लीट केले, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 धावा. स्ट्रायकर रेंजचा बॅट्समन तो देखील प्रयत्न करेल आणि प्रयत्नामध्ये मात्र यश मिळतंय. यावेळेस सुपरमॅन कॅच क्षेत्ररक्षकाने मात्र पकडले आणि बॅट्समनला या ठिकाणी परतावं लागतंय. अप्रतिम झेल. महेश दामनकर माझ्या माहितीप्रमाणे या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅट्समन क्रमांक 3 साळगावकर 11 या संघाचा तिसरा गडी बाद होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या आकड्यावरती. यावेळेस विकेट आले अगदीच आल्या पावली पुन्हा एकदा परतावा लागेल की काय, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जो बॅट्समन लागोपाठचे 3 षटकार लगावत होता गणेश त्या ठिकाणी परतलाय. आणि जर आपण पाहिलं तर आमचे जयेश दादा जे आहेत जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर आमचे सन्माननीय करंजी मडवी साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. जयेश यांच्यासाठी सुवर्ण संधी. जसं कॅश प्राइज लावलं तसं चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे करण दादा रविवारचा दिवस देखील आहे त्यामुळे संध्याकाळी 6-7 वाजले तर मग मैफिली बसलीच पाहिजे. यावेळेस संयम दाखवला, एक धाव कंप्लीट केले आणि जर आपण पाहिलं तर चिन्मयसाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी एक षटकार जरी लगावला ना तरी आमचे विकास दादा यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे चिन्मयसाठी. एक षटकार जर लगावला चिन्मयने तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे, परंतु षटकार लगावेल त्याचं नाव चिन्मय आहे आणि कॅश प्राइज देईल त्याचं नाव आहे ते म्हणजे विकास दादा. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू अगदीच हलक्या त्या चेंडूला पुश केले, परंतु जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर आपण वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 40. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 40 धावा. शेवटचे 2 बॉल, अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकर रेंजचा बॅट्समन तो देखील प्रयत्न करेल. यावेळेस आपण पाहिलं तर मात्र विकेट घेतली अर्थात जयेशने, परंतु बॅक टू बॅक 3 विकेट घेतले असते तर करणदादा यांनी कॅश प्राइज लगावलं होतं 1000 रुपयांचं. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संदीप यादव आपलं देखील सहर्ष स्वागत. अंडरमचा अप्रतिम असा खेळाडू. अर्थातच आपण पाहिलं तर देवा प्रतिष्ठान सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक ज्याने आपल्या नावी लावली तोच संदीप यादव आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. अंडरमचा अप्रतिम असा खेळाडू आणि त्याचप्रमाणे मनोजदादा चव्हाण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्ग वरती जयेश. अंतिमचा बॉल. यावेळेस काय घडतंय, अंतिमचा बॉल तो देखील येतोय डॉट.
आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 40 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 30 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना तर 15 ची ठेवावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. टीम साळगावकर 11 या संघाला आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर एक चांगल्या प्रयत्नामध्ये टीम साळगावकर 11 बॅटिंग करते. परंतु गणेश परतलाय, परंतु आता किल्ला लढवायचा तो म्हणजे कॅप्टनला. एका बाजूला स्ट्रायकर एंडला चिन्मय, नॉन स्ट्रायकर एंडला टीम कॅप्टन साळगावकर 11 या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. आमचे बाळूदादा त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एपीएल मध्ये ऐरोली प्रीमियर लीग टर्फ क्रिकेटची स्पर्धा अंडरम क्रिकेटचं हे दर्जेदार आयोजन. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आयोजनामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं नाव करण एम के मडवी साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा ऐरोली प्रीमियर लीग 2025 हे पर्व पहिलं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 25,000 रुपये व आकर्षक चषक. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये व आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर, त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर साठी बॅट देखील, बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज आणि त्याचप्रमाणे बेस्ट फिल्डर साठी स्मार्ट वॉच अशा बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र अग्रेसर भूमिकेत असणारं आमचं ऐरोली परिसरातील मडवी कुटुंब आज प्रत्येक युवकाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलंय. प्रत्येक विभागामध्ये कार्यसक्षम भूमिका अगदीच सन्माननीय मनोहर कृष्णा मडवी साहेबांची राहिली आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सौ विनयाताई मडवी मॅडम देखील राहिल्या. आणि आज वडिलांच्या आणि मातृश्रीच्या खांद्याला खांदा देत असताना सन्माननीय करणजी मडवी साहेब ते देखील प्रामुख्याने अगदीच विभागीय क्षेत्रामध्ये कार्यसक्षम म्हणून नक्कीच त्यांची भूमिका उत्तमरित्या बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की आपला 12th मॅन येणं खूप गरजेचं आहे. कारण की ही स्पर्धा जरी आपली असेल तरी आपण क्रिकेटमध्ये जे रूल्स आहेत, जे नियम्स आहेत त्या नियमांचं उल्लंघन करू नका. त्या नियमांना आपल्याला नक्कीच फॉलो करावे लागेल. त्यामुळे तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅच सुरू होण्याच्या आधी आला पाहिजे, जेणेकरून स्कोर हे योग्यरित्या अपडेट होत आहेत की नाही ते तुम्हाला कळेल. याची दक्षता घ्या.
दाखवलेत पहिल्या उद्घाटन सोहळ्याच्या सामन्यापासून ते अंतिमच्या क्षणापर्यंत ती शिस्त ती जिद्द तुमची असायला हवी, खूप गरजेचं आहे. कारण की जर आपण पाहिलं तर हिंदुहृदय